पावट्याच्या शेंगा छोट्या छोट्या भरलेल्या, गेल्या वेळेस मी दाखवलेलं ते आता आमटी करण्यासाठी म्हटलं त्याचं गरगट करायचं. संध्याकाळी ह्याच्यात जरासं गरगट्याची भाजी, त्याला आम्ही गरगट्याचीच भाजी म्हणतो, कुणी चंदन बटवा म्हणतं. तर शेंगा थोड्या म्हटलं काढायच्या आणि गरगट्याची भाजी म्हणजे आमटीच करायची. हा पण घोस आहे. इथल्या पण शेंगा जराशा तोडून घ्यायच्या, नशीब आहेत अजून म्हणून. तर हे संध्याकाळच्या आमटीला याच्यातल्या थोड्याशा भाजीला बघू शकता तुम्ही. ह्या घेवडा जर पलीकडे जाऊन बघायच्या आणखी थोड्याशा घेवड्याच्या शेंगा. ह्या वेलाला जास्त नाहीत, पलीकडे अजून एक वेल आहे तिथल्या घ्यायच्या. या बाजूच्या वेलाला फुलं पडलीत त्यामुळं अजून एक वेल आहे तिथं बघायचं मिळाल्या थोड्याफार तर, नाहीतर मग मिक्स भाजी करू शकतो आपण दुसऱ्या. ह्या काय आहेत जास्त नाही तिथे, पुढच्या वेळेला बघायचं. बरेच दिवस झाले ह्या खोक्यात पिशव्या होत्या तेलाच्या, परंतु हे मी टाकायला निघालेले पण जड थोडंसं लागलं म्हणून याच्यावर काय लिहिलेलं बघा, फ्री 1 फूड कंटेनर विथ एव्हरी 1 लिटर पाउच. म्हटलं बघूया काय आहे. तर हे बाहेर ठेवण्याचं कारण असं की तेलकटपणामुळं हे होतं, मुंग्या लागतात. आमचं शेतात घर असल्यामुळे मुंग्या हा ठरलेलंच, म्हणून त्यात 2 बॅगा राहिलेल्या त्या म्हटलं ओतून ठेवायच्या. आणि हे बघा, आणि हा बॉक्स मागे ठेवायचा जेणेकरून मुंग्या होणार नाही. परंतु इथं बघा हे बघायला मला मिळालं म्हणून म्हटलं काय आहे हे कंटेनर्स नक्की कसे आहेत. माझ्याकडे आहेत पहिले अगोदरच घरात, घालून असं कंटेनर मला इथं बघायला मिळाले. हे ओपन करून कसे ते कंटेनर याच्यावरती लिहिलेलं आहे कसे जेवणाचे. वाव, असं मला मी कधी बघितलंच नव्हतं. हे मी मागं पण आणलेलं पण त्याच्यात नव्हते, ह्याच्यात मिळाले आणि खरंच छान आहेत बघा. किती आहेत ते, म्हणजे 12 बॅगांचे किती आहेत हे 5, 12 नाहीत मग 10 बॅगा. लक्ष दिसलं की कंटेनर मला 10 बॅगा खूप छान आहेत. कुठेही जाताना प्रवासात वगैरे नेण्यासारखे खूप छान आहे. मग कलर पण मला आवडला, माझा आवडताच कलर आहे पिवळा. आता हे सध्या काय याचं काम नाही, परंतु पॅक करून ठेवायचे, कधी लागतील तेव्हा नेता येते, त्याच वेळी धुवून ठेवायचे.
छान वाटलं मला बघून, कारण माझ्या अगोदरच्या बरण्या पण कशा हे झालेल्या, आणायचं जायचं झाकणे प्रत्येकाची, आणि मजबूत आहेत बरं, काही अशी नाहीत की बाबा कशी तरी, मजबूत आहेत, खूप चांगले पॅकिंग पण आहेत. परत पॅक करून ठेवायचे, म्हटलं गरज लागेल तेव्हा. बघू त्यावेळी सध्या हे रबर लावून ठेवून टाकलेले बरे. हे आमच्या नारळाचं सुकवलेलं खोबरं मी ह्याच्यातलं वापरले, पण ह्याच्यातलं असंच काढून घेतलेलं आणि ठेवलेलं, वेळ नसल्यामुळं आज म्हटलं काढून ठेवायचं. तर हे एक काम आजचं, खोबरं काढून ठेवायचं. खूप म्हणजे खूप चवीला आहे, खूप घरचं आहे आणि खूप मोठे नारळ आहेत. म्हणजे नारळ पण मी आता हे करून ठेवलेत सुकवून. हे मी खाल्ले ओलं असतानाच काढून कारण इतकं गोड आणि इतकं छान आहे. ह्याच्यात पाणी पण खूप असतं. मी बघायला घेतले, पण हे पूर्ण सुकलेले, ह्याच्यात पाण्याचं काही नाव शिल्लक नाही, म्हणजे हे पूर्ण सुकले. त्याच्यातलं पण खोबरं काढून ठेवायचं. चला काढून ठेव म्हणून काय उपयोग नाही, काढायलाच पाहिजे. शेतात मला सुकलेल्या शेंगा गावल्या, ह्याच्यातले थोडे बी असे मोठे मोठे ठोसात दिसणार, काढून ठेवायचे. परत आणल्या मी म्हटलं 4 बिया ह्याच्यातलं जरासे राखेत घालून ठेवलं की राहतात परत पुढच्या खेपेला. अजून आहेत मी ठेवलेल्या पण भरपूर, ह्याच्यातल्या चांगल्या बघून घ्यायच्या आणि पेरायच्या म्हणून. जरा ज्या ठोसर असतात की नाही त्या ठेवायच्या. अशा बारीक एकदम ह्या काय कामाच्या नाहीत, ह्या उगवून येत नाहीत, ह्या काढून टाकायच्या. बघूया, ह्याच्यात चांगले आहेत. जराशी राख घालायची आणि ठेवून टाकायचं. ज्या बिन कामाच्या आहेत त्या या उगवून येण्यासारख्या त्या ठेवायच्या. अशा प्रकारे या बिया मडक्यात स्टोअर करून ठेवायच्या, म्हणजे त्या पावसाळ्यात उपयोगाला येतात. आणखी एक 4 बिया ह्याच्यात मला टाकायच्या, त्यात मला दाखवते कोणत्या प्रकारच्या आहेत त्या. अशा प्रकारे भोपळा फुटल्यानंतर भिंतीवरची मी ह्या बिया टाकल्या होत्या. भिंतीवरती टाकले की या सुकतात, बऱ्यापैकी या सुकलेल्या होत्या. परंतु काही मुंग्यांनी खाल्ल्या, या 4-5 बिया मिळाल्या. असू दे तेवढ्या तरी अजून आहेत माझ्याकडे शिल्लक, तर म्हटलं मडक्यात टाकून द्यायच्या म्हणजे किडणार नाहीत. अशा प्रकारे या बिया स्टोअर झालेल्या आहेत. ह्याच्यात अजून जराशी राख टाकायची. काढायला गेले तर एक कोंबडीचं एक अंडं पण सापडलं. तर असं असतं, शोधा म्हणजे सापडेल. मला माहितीच नव्हतं. ओके, वाटला आजचा ब्लॉग नक्कीच सांगा. हे सगळं आता मला व्यवस्थित करून आणि हे पण भरून ठेवायचं आहे. आवडलं असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.